किंवा बिझनेस कोच एक 2-2 वर्ष जे शिकवतात कोर्समध्ये, ती आपली ॲस्ट्रॉलॉजी 4-5 मिनिटात शिकवते. माझ्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा पैशाचा प्रॉब्लेम नाही, हे वास्तूशी रिलेटेड आहे की वास्तुशास्त्रामुळे पैसा येतो, तर हे एकदम खोट आहे. त्यांच्या घरात एखादा नजर दोष झाला असेल, एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नसेल बऱ्याच ठिकाणी, तिथं वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी यांचा आपसामध्ये संबंध कसा आहे? ज्यांच्या कुंडलीत राहू 3ऱ्या स्थानी, 6व्या स्थानी, 10व्या स्थानी, 11व्या स्थानी असं आहे, त्यांना नैऋत्यकडचा एंट्रन्स खूप चांगली फळं देतो. प्रत्येकाच्या कुंडलीत 3 ग्रह हे चांगले असतात नक्षत्रांप्रमाणे. 3 ग्रह स्वतःचे शत्रुग्रह असतात. टोटल ना नक्षत्र 27 नक्षत्र असतात आपले. प्रत्येकाचं जे एक नक्षत्र असतं, कुंडलीत 9 घरे भाग्यस्थान असतं. म्हणजे त्यातनं लाभ कसा होईल. ज्यांच्या कुंडलीत बुधा वीक आहे, तर त्यांनी काय करायचं, आता शनी ग्रह मजबूत करण्यासाठी शनीची जी अधिष्ठान देवता आहे महाकाली, त्यांना आम्ही अतिमित्र देवतेबद्दल आपण बोललो नाही. तंत्र म्हणजे काय ब्लॅक मॅजिक नाही, तांत्रिक सायन्स येते. जेव्हा आपण एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट बुक करतो, तर तेव्हा त्या फ्लॅटचा नंबर, त्या फ्लॅटचा फ्लोर, त्याच्यानंतर तो ए विंग, बी विंग, सी विंग हे सुद्धा पाहिलं पाहिजे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर हे असं काही नाहीये. सगळ्यात महत्वाचं घर कुठलं असतं? पैसा आपल्याकडे येतो, राहतो, टिकतो, वाचतो, वाढतो, यासाठी 3 ग्रह हे तुमच्या कुंडलीत सगळ्यात जास्त पैसे देतात. कुबेर पैसे देत नाही. कुबेर हे फक्त धनाची रक्षा करतं. कुठले व्यवसाय आहेत जे जास्तीत जास्त चालतील आणि ज्यातून जास्त इन्कम आपल्याला होऊ शकतं? व्यवसाय किंवा कार्य हे सगळं शनीवरनं बघतात. आता IT क्षेत्रातली बूम एवढी बिलकुल राहणार नाही. आता व्हाईट कॉलरच्या ऐवजी ब्ल्यू कॉलरवाली लोकांना खूप जास्त स्कोप. SIP वगैरे केली पाहिजे का? SIPचं तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या काही अडचणी असतील, तर हे उपाय केल्याच्या नंतर त्या अडचणी काही प्रमाणात तुम्हाला कमी होताना जाणवते. असे काही उपाय आहेत? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे संतोष राठी सर, आणि ते एक वास्तुतज्ञ आहेत. ज्यांना कुठल्याही प्रकारचा पैशांचा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम वास्तूशी निगडीत आहे, तर आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. या निगडीत, या 2 गोष्टीशी निगडीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला मिळणार आहे. सो शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने एक गोष्टीची उकल तुम्हाला होत जाईल आणि सर्वात शेवटी तुम्हाला छान छान उपाय देखील मिळतील, जे तुम्ही घरच्या घरी करून तुमच्या आयुष्यात आलेले हे जे काही पैशाविषयीचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू शकता. चला, जास्त वेळ घेत नाही, कारण आजचे आपले गेस्ट खूप ज्ञानी. कारण ऑफ कॅमेरा मी त्यांच्याशी बोलताना मला खूप एक्साइटमेंट होती की कधी मी त्यांच्यासोबत पॉडकास्ट करतोय. सो एक्साइटमेंट संपूयात आणि सरळ त्यांच्याशी संवाद साधूयात. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. आणि हा राजमंचावरती तुमचा पहिला डेब्यू आहे. तर मला असं वाटतं की अगदी थोडक्यामध्ये, कारण आपल्याला महत्त्वाच्या विषयावर उरकायचे आहेत, तर थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन जर तुम्ही करून दिलं, की म्हणजे तुम्ही किती वर्षापासून प्रॅक्टिस करता, किंवा जसं आपण डिस्कस केलं की तुम्ही सेलिब्रिटी वास्तुतज्ञ आहात, म्हणजे मोस्ट ऑफ द सेलिब्रिटीचेच तुम्ही वास्तू करता. सो त्या अनुभवाविषयी अगदी थोडक्यात जर कळलं तर प्रेक्षकांशी तुमची ओळख होईल आणि आपण सुसंवाद साधू शकू. नक्कीच. सगळ्यात अगोदर तर धन्यवाद आपलं की मला आपण बोलवलं इथे. आता हे बघा, वास्तू आणि ज्योतिष्याचं मी पर्पजली या क्षेत्रात आलो नाही. बर. तर या क्षेत्रात गेलो मी जेव्हा माझ्यावर बरंच 10-1 कोटीचं कर्ज झालं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी बघत होतो की ज्योतिष, वास्तुद्वारे की हा प्रश्न काही सॉल्व्ह होऊ शकेल का माझा. तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच ठिकाणी हिंडलो. तर तिथे मला एकच गोष्ट वारंवार आढळून आली की सगळ्यांचं वास्तुशास्त्र एक सेम होतं की साऊथ तुमची बंद पाहिजे, जड पाहिजे, उत्तरेकडनं दार पाहिजे, पूर्वेकडनं दार पाहिजे, इथे वॉशरूम पाहिजे, इथे किचन पाहिजे. पण जेव्हा मी डिटेलमधनं याला जाणायला गेलो की आता एक बिल्डिंग आहे, 40 मजली इमारत आहे, त्यामध्ये सगळ्या गोष्टी सेम आहे. जर वास्तुशास्त्राचे नियम सर्वांना सारखेच लागू पडले असते तर सगळ्यांकडे सेमच पैसे असले असते, अगदी सगळेच अरबोपती झाले असते. पण त्याच बिल्डिंग मध्ये बऱ्याच लोकांना पैसे मिळतात, बऱ्याच लोकांना पैसे मिळत नाही.
मग हा सगळा मी अभ्यास करून तो मी माझ्यावर थोडा अप्लाय करायला सुरुवात केली. तर कुंडली आणि वास्तू याची कशी सांगड घालून ते करता येईल, बर तर ते मी सगळ्यात अगोदर ॲस्ट्रो वास्तू म्हणून स्टार्ट केलं. बर की माझी कुंडली एक स्पेसिफिक कुंडली बनलेली आहे. त्यात प्रत्येक ग्रहाची काहीतरी डिग्रीज आहेत, त्या प्रत्येक स्थान आहे. त्या स्थानानुसार त्यातली पैशाची स्थानं कुठली किंवा आपल्याला आलेल्या अडचणींचं स्थान कुठलं, त्या स्थानानुसार कशा त्याच्या रेमेडीज आपल्या वास्तूत कराव्या, त्याप्रमाणे मग मी माझी प्रॅक्टिस स्टार्ट केली. बर ही 2009-10 साली स्टार्ट केली. पहिली प्रॅक्टिस स्वतःवर केली. स्वतःवर केली. आणि मग बाकी बऱ्याच लोकांचं, आता मी मुंबईत, दिल्ली, बेंगलोरमध्ये बऱ्याच लोकांचं वास्तूचं काम करतोय. आपण दुबई, कतार, नेदरलँड वगैरे तिथेही बरीच कामं करतोय. बऱ्याच इंडस्ट्रीचं काम करतोय, कॉलेजेसचं काम करतोय. तर असं सगळं माझं स्टार्ट केलंय मी. खूप छान सर. सरकूयात पुढे. मला एक सांगा की पैसा म्हणजे माझ्या आयुष्यात पैसा येतोय किंवा नाही येतोय, टिकतोय किंवा नाही टिकतोय, माझ्याकडे मुबलक पैसा आहे किंवा मुबलक पैसा नाही, माझ्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा पैशाचा प्रॉब्लेम नाही, हे वास्तूशी रिलेटेड आहे, किती आहे? आता हे बघा, याला थोडं मला असं बऱ्याच लोकांकडनं मी ऐकतो की वास्तुशास्त्रामुळे पैसा येतो, तर हे एकदम खोटं आहे. फक्त वास्तुशास्त्रामुळे पैसा येणार का? तर अजिबात येणार नाही. तर वास्तुशास्त्र तुम्हाला मदत कुठे करतो की तुमच्यातली क्षमता, तुमच्या संधी कुठे आहेत किंवा सकारात्मक वातावरण निर्माण करून देणं. आता एखादा कारखाना आहे, त्याचं प्रोडक्शन खूप जास्त चांगलं आहे, पण वारंवार फायनल प्रॉडक्टमध्ये अडचणी येत असतील, खूप मोठे प्रोजेक्ट आले त्यांच्या हातात, त्यांना लोन मुबलकता मिळत नसेल, कॉम्पिटिशनमध्ये ते कुठेतरी चांगली क्वालिटी असून मागे पडत असेल, करेक्ट मार्केट मिळत नसेल किंवा कुठल्या देशात मार्केट आहे त्यांचं एक्सपोर्ट हे त्यांना कळत नसेल, तर त्यांच्या कुंडली बघून आपण वास्तुशास्त्राद्वारे खूप चांगली मदत त्यांना करू शकतो. म्हणजे त्यांच्या घरात एखादा नजर दोष झाला असेल, इंडस्ट्रीत नजर दोष, म्हणजे एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नसेल बऱ्याच ठिकाणी, तिथं वास्तुशास्त्र 100% तुम्हाला मदत करतं. कारण की वास्तुशास्त्राचा कुंडलीशी खूप जवळचा संबंध आहे आणि ते आपण बघून करतच. हा प्रश्न माझ्या देखील फार पूर्वीपासून मनात होता. यामागे जे काही पॉडकास्ट झाले त्याच्यात सुद्धा मी बऱ्याचदा विचारला की वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिष, हे यांचा आपसामध्ये संबंध कसा आहे. आणि जर समजा एक वास्तू आहे, आपण त्या घराची वास्तू तर सेमच आहे, परंतु त्या घरामध्ये राहणारी 4 लोक, 5 लोक, 6 लोक, त्या प्रत्येकावरती त्या वास्तूचा समान परिणाम होत नसेलच, हे तर गृहीत धरलेलं आहे. मग झाला असता. सो वास्तू आणि ज्योतिष याचा, वास्तू आणि खूप चांगला प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचा, एकदम सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. वास्तू आणि ज्योतिषशास्त्र याचा एकमेकांवर खूप सकारात्मक कनेक्शन आहे. एक बोलकं उदाहरण द्यायचं म्हणजे, महाराष्ट्रात एक खूप नामवंत पॉलिटिशियन, म्हणजे राजकारणात ते बरेच वर्ष झाले काम करतायत, आणि त्यांच्या कुंडली जेव्हा मी अभ्यासली तेव्हा त्यांच्यात आत्ताही असे योग आहेत की ते उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्री होण्याचे योग आहेत त्यांचे. त्यांच्या कुंडलीत ना सूर्य खूप चांगल्या दिशेत आहे, आणि त्यांच्या घरात पण जेव्हा मी बघतो तेव्हा पूर्व दिशा एकदम खूप चांगली आहे. त्यांनी बरोबर ते सकाळी 6-6:30 लोकांमध्ये जातात, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, बऱ्याच गोष्टी करतात. पण त्यांच्या कुंडलीत मंगळ एवढा चांगला नाहीये. आणि जुनं वास्तुशास्त्रज्ञ लोक कसं करत होते की साऊथ दिशा पूर्ण बंद करणं, साऊथ दिशा पॅक करून ठेवणं, तिथं जड वस्तू ठेवून टाकणं. जेव्हा मी त्यांचं घर बघितलं तेव्हा अशा काही मला गोष्टी आढळल्या, तिथं साऊथकडे काही स्कोपच नाहीये. त्या गोष्टी रेमेडीसाठी केल्या होत्या. म्हणजे त्यांनी केल्या होत्या, पण ते चुकीचं झालं. एक जनरल वास्तुशास्त्र अप्लाय करून ते चुकीचं झालं. ते समजा साऊथकडे त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली असती किंवा साऊथ दिशा जरा जरी मोकळी असली असती तर निश्चितपणे ते महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात खूप मोठे मिनिस्टर होऊ शकले असते. तर त्यांच्या कुंडलीत जेव्हा आपल्याला कळलं होतं की रवी चांगला आहे पण मंगळ एवढा चांगला नाहीये, तर मंगळाला कसं आपण कनेक्ट करायचं हे तुमच्या वास्तूतच होऊ शकतं. त्यामुळे कुंडलीत आपण परत जाऊन काही चेंज नाही करू शकत. अगदी. पण त्याच्या अनुषंगाने कुठले कुठले
आपल्याला गोष्टीचं पाहिजे तिथं सकारात्मक परिणाम करून पाहिजे, हे वास्तुशास्त्रात एक खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ओके. आत्ताही आपण बघतो की युपी कडले किंवा दिल्ली कडले काही लोक एक खूप मोठा बाजार करतायत की साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेला एंट्रन्स नकोय. पण ज्यांच्या कुंडलीत राहू 3ऱ्या स्थानी, 6व्या स्थानी, 10व्या स्थानी, 11व्या स्थानी असं आहे, त्यांना नैऋत्यकडचा एंट्रन्स खूप चांगली फळं देतो, भयंकर चांगली फळं देतो. म्हणजे त्यांचे घर किंवा कारखाने, उद्योग हे नैऋत्यकडनं केले तर त्याचे परिणाम आपल्याला खूप जास्त चांगले होतात. ओके. म्हणजे वास्तू थोडक्यात सर्व एकसारखी नसते. आता तुम्ही महाबळेश्वरची बाजारपेठ बघितली तर तिथं नैऋत्यकडचे ज्यांचे एंट्रन्स आहे ती दुकानं खूप चांगली चालतात आणि ते नसावं बोलतात दिल्लीवाले. हा, आणि ते नको म्हणतात ते. आणि त्याच्या अपोजिट जे नॉर्थ ईस्टची ओपनिंग आहे ती दुकानं बिलकुल चालत नाही महाबळेश्वरमध्ये. चंदीगडमध्ये आपण बघितलं बरेच मोठे मोठे कॅफे ज्यांचे एकापासून 8 9 आउटलेट झाले, सगळ्यांचे एंट्रन्स साऊथ वेस्ट कडे. तर थोडक्यात ह्या शास्त्रात बरीच लोक अशी चुकीच्या अफवा पण पसरवतात की ही दिशा वाईट आहे, ती दिशा वाईट आहे, तिथनं एंट्रन्स नको, असं नको. पण प्रत्येकाच्या कुंडलीत वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. जर ही एक पर्टिक्युलर दिशा वाईटच असली असती कुठलीही तर परमेश्वराने ती निर्माणच केली नसती. तर लक्ष्मी ही खरी अष्टदिशाने येत असते आणि लक्ष्मीची 8ही रूप आहेत. नेमकी आपल्याला कुठली दिशा प्रेमाची आहे किंवा वैज्ञानिकरित्या ती योग्य आहे ती आपल्या कुंडलीद्वारे आपण शोधून काढली पाहिजे आणि आपण जे काही काम करतो त्याने शोधून काढली पाहिजे. ओके. त्यानुसार जर आपण काम केलं तर वास्तूमध्ये खूप चांगलं आपल्याला ग्रोथ प्रोग्रेस होऊ शकते. ओके. म्हणजे जर असं सांगायला गेलं की ज्योतिषशास्त्र विना वास्तुशास्त्र होऊ शकत नाही, एक्झिस्टच करू शकत नाही. जे फक्त वास्तूमधले एक जनरल लोक सांगतात इथं असं पाहिजे तिथं पाहिजे, तर ज्योतिषशास्त्राशिवाय वास्तू जे बघतात किंवा सांगतात उगीच लोकांना म्हणजे गुमराह म्हणतात ते करायची कामं आहे, तसं होऊच शकत नाही. सर्वांना सारखे नियम लागू पडूच शकत नाही. आणि वेगवेगळे पैसे मिळणार नाही. तोच होता. जर वास्तूचं सेम सगळं असेल, नॉर्थ ईस्ट ओपन आहे असं आहे तसं काही होत नाही. आता बरेच आम्ही इंडस्ट्री अशा बघतो, बऱ्याच इंडस्ट्री की जिथं नॉर्थ ईस्ट कडनं ओपनिंग आहे तरी त्यांना खूप प्रॉब्लेम आहे, बरंच आर्थिक भार त्यांच्यावर, लोन्स आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर अशा वेगवेगळ्या व्यक्तीनुसार आपण जर वास्तू केलं तर ते सगळ्यात बेस्ट असतं. ओके. नाही तेच ना, आता समजा जर आपण असं केलं की एखादी ठिकाणची वास्तू, आता मी अमुक एक घरामध्ये राहतो, याच स्टुडिओमध्ये आपण राहतो किंवा समोर माझं घर आहे आणि त्या घरामध्ये मी वैभवाला गेलो नाही, मला ती वास्तू लागली नाही चांगली. सो त्या घरामध्ये त्या अनुकूल राशीचा किंवा त्या कुंडलीचा व्यक्ती जर आला तर त्याला ती वास्तू लागू शकते. मग वास्तूचा इथे रोल काय आहे? वास्तूचा इथे तेच सांगतो की वास्तू आणि कुंडली हे एकमेकांच्या संयुक्तपणे केलं तर ते खूप चांगलं होतं. ओके. कारण की प्रत्येकाच्या कुंडलीत कसं आहे की 3 ग्रह हे चांगले असतात नक्षत्रांप्रमाणे आणि 3 ग्रह स्वतःचे शत्रुग्रह असतात. आपण चुकून त्या दिशेच्या ह्याच्यात बसलो तर ते शत्रूचं काम करणारच ना. तर ही जी कुंडली आपण बघितली जाते ती तुम्हाला एवढंही सगळं सांगते की तुम्ही आयुष्यात कुठला व्यवसाय केला पाहिजे, कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे नक्षत्र असतात 9व्या आणि 10व्या कुंडलीत 12 स्थानं असतात, त्यांचं 9वं स्थान आणि 10वं स्थान याचे काही नक्षत्र असतात. तर त्या नक्षत्रांचे पण अतिमित्र नक्षत्र कोण, संपत नक्षत्र कोण, यावरनं आपल्या आयुष्यात कुठलं काम केलं पाहिजे, आपण कुठला पार्टनरशिप केली तर कुठल्या बरोबर आपण पार्टनरशिप केली पाहिजे, नाही केली पाहिजे, त्या नक्षत्राच्या चिन्हांचा कसा आपल्या व्यवसायात वापर केला पाहिजे, हे बऱ्याच गोष्टी कुंडलीवरनं आपल्याला डिटेल कळतात आणि त्या गोष्टीचा आपण वास्तूत उपयोग करून घेतो. ओके. हे इंटरेस्टिंग वाटतं, थोडं एक्सप्लेन करू शकतो आपण? जसं आता तुम्ही शब्द काही वापरले, अतिमित्र नक्षत्र किंवा अतिमित्र देवता, त्याच्यानंतर तुम्ही आता हे बघा जनरल आपण बघतो, म्हणजे सगळ्यात अगोदर तर आपण बघतो की 2 पेट्रोल पंप एका हायवेवर आहे, शेजारी. ओके. एक पेट्रोल पंप खूप चालतो आणि एक पेट्रोल पंप शेजारचाच पेट्रोल पंप चालत नाही.
तर त्याच्या नक्षत्रामध्ये ज्या मालकाचं लिहिलेलं असतं पेट्रोल पंपचा व्यवसाय आहे तो चालणार. दुसऱ्याच्या नक्षत्रामध्ये लिहिलेलं नसेल पेट्रोल पंपाचं तर तो नाही चालत. त्याचं केटरिंग कुठे लिहिलेलं असेल तर त्यांनी केटरिंगचाच व्यवसाय केला पाहिजे. आता हॉटेल्स आहे, लोक आता करतात हा लोगो खूप चांगला आहे, हे असं आहे तसं आहे आणि म्हणून हे हॉटेल चालतंय, लोगोवर जातात असं. शेजारी एक हॉटेल अतिशय चांगलं आहे, त्याचा लोगो त्याला सूट करून गेला म्हणून तसाच लोगो किंवा कॉपी करून शेजारी कोणी केलं तर त्याचं नक्षत्राचं तर कॉपी होऊ शकत नाही. तर प्रत्येकाच्या कुंडलीत कसं असतं की टोटल आहे ना नक्षत्र 27 नक्षत्र असतात आपले टोटल याच्यात. तर प्रत्येकाचं जे एक नक्षत्र असतं, ज्या चंद्राचं नक्षत्र, चंद्रावरून नक्षत्र बघतात, चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे त्याच्यावरून नक्षत्र बघतात. तर त्याचं अतिमित्र नक्षत्र म्हणजे त्याच्यापासून 27वं नक्षत्र त्याचं अतिमित्र नक्षत्र असतं. त्याच्यापासून 27वं म्हणजे थोडक्यात त्याच्या अगोदरचं नक्षत्र हे अतिमित्र असतं. समजा आता तुमचं पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर तुमचं अतिमित्र नक्षत्र होतं मूळ नक्षत्र आणि संपत नक्षत्र हे तुमचं पुढचं नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. नंतर एक साधक नक्षत्र असतं, क्षेम नक्षत्र असतं, साधक असतं. ही सगळी चांगली नक्षत्र असतात त्या व्यक्तीची. मग त्या गोष्टींचा यूज प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात कसा करायचा, त्या गोष्टींचा वापर कसा करायचा हे आपण ठरवतो. म्हणजे त्यांच्या वास्तूमध्ये पण कसा करायचा आणि करिअर निवडताना पण कसा करायचा. एखादं उदाहरण घेऊयात आपण, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना अजून चांगलं समजेल. हो निश्चित. एखाद्याच्या कुंडलीमध्ये आता जसे 2 नक्षत्राची तुम्ही नावं घेतली, मी सांगतो. अगदी एखाद्या कुंडलीत आहे ना, मी बघितली म्हणजे प्रॅक्टिकल आहे म्हणून सांगतो. उदाहरण आहे. उदाहरणार्थ खूप काम करायचे, बरंच त्यांचे योग पण होते कुंडलीत आणि पैसे मिळायचे योग पण होते, पण काही ना काही कारण असतं. जेव्हा पॉडकास्ट आपण पैशावरच करतोय म्हणून पैशाच सांगतो. अगदी बरोबर. तर त्यांचं श्रवण नक्षत्र होतं. श्रवण आणि श्रवण नक्षत्राचं अतिमित्र नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र. त्याच्या अगोदरचं नाही, अतिमित्र संपत नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र, त्याच्या पुढचं. आणि त्या धनिष्ठा नक्षत्राचं सिम्बॉल डमरू आहे. डमरू. जेव्हा आम्ही त्याचं वास्तूचं काम केलं आणि त्याच्या तिजोरीच्या इथं डमरूचं एक चित्र लावलं तेव्हा त्यांना जिथं जिथं त्यांचे पैसे अडकले होते, जिथनं येणार होते ते सगळे पैसे यायला सुरुवात झाली आणि तिजोरीत थांबले म्हणजे ते पैसे. तर या नक्षत्राचे चिन्ह, प्रत्येक नक्षत्राचं एक चिन्ह असतं, प्रत्येक नक्षत्राचा एक प्राणी असतो, पक्षी असतो. त्या यांना तुम्ही जेव्हा काही गोष्टी करता किंवा डोनेशन देता तर ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं घडत जातात व्यवस्थित एकदम. तर हे म्हणजे अशी बरीच उदाहरणं आपल्याला देता येईल की त्यांनी कुठे काय केलं पाहिजे त्या नक्षत्राप्रमाणे. तर त्या नक्षत्रावरनं तुमची बरीच पैशाची प्रोग्रेस स्टार्ट होते. आणि व्यवसाय कसा करायचा हे सुद्धा त्या नक्षत्रावरून 100% व्यवसाय कसा करायचा. हे बघा, कुंडलीत 90 घरे भाग्यस्थान असतं. आपलं भाग्य कशात चालेल तर जनरल लोक त्याचा मालक कुठे असतात, त्याचं ते कुठल्या नक्षत्रात ते बघतात, पण तसं बघायचं नसतं. तुमचं 90 घर हे कुठल्या नक्षत्रात आहे ते महत्वाचं असतं. प्रत्येक घराला पण एक नक्षत्र असतं म्हणजे ते कुठल्या नक्षत्रात स्थिर आहे. तर भाग्यस्थानाचं काम आपण केलं व्यवसाय तर त्याच्या पुढचंच घर परत 10वं स्थान आहे म्हणजे ते व्यवसायाचं स्थान. मग ते कसं काय चांगलं आहे. त्याच्या पुढचंच घर आहे 11वं स्थान म्हणजे त्यातनं लाभ कसा होईल. तर 9, 10, 11 या स्थानांची नक्षत्र जेव्हा आपण बघतो आणि त्याचा समन्वय आपण साधतो त्यात आपल्याला बरीच वृद्धी होते. व्यवसायासाठी अतिशय वृद्धी होते. आता ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तूमध्ये हे खूप चांगल्या प्रकारे ऑलरेडी ते जुन्या ऋषी मुनींनी सांगितलंय. फक्त ते आपल्याला नेमकं ती राजा वास्तू म्हणून ते नेमकं कळलं नाही. म्हणजे कसं आहे, ही सृष्टी परमेश्वराने जी निर्माण केली आणि सगळ्यांना जनरल आपण एकच उपाय देतो की बाबा तुम्ही गाईला चारा द्या किंवा कुत्र्याला हे द्या, तर तसं नसतं. तुमच्या कुंडलीत कुठल्या तुम्ही प्राण्याला दान दिलं पाहिजे, कुठे तुम्ही हे केलं पाहिजे चॅरिटी किंवा कुठल्या देवाचं अनुष्ठान केलं पाहिजे. कारण की दान आणि अनुष्ठान या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत वास्तू आणि कुंडलीत. हे पण सगळं ठरलेलं आहे आणि त्याने केलं तरच परमेश्वराची सगळी चालेल ना यंत्रणा. नाही तर फक्त एकाला गाईला चारा देऊन पण होणार नाही. बरं, गाईला पण फक्त चारा देऊन होईल का, तर नाही.
त्यांना पण सगळंच पाहिजे ना. हम्म. तर तसं प्रत्येक गोष्टीचं कुठलं दान करायचं, कुठल्या देवतेला तुम्ही हे करायचं, हे सगळं तुमचं ठरलेलं आहे. ओके. तर त्याप्रमाणे ही सगळी रचना आहे. आता हे बघा, बरेच इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे त्यांनी ते करावं याबद्दल वाद नाही, पण सांगतो बिझनेस कोच जॉईन करतात. बरोबर. आम्ही जिथं जिथं इंडस्ट्री बिझनेस कोच किंवा मोटिवेशनल लेक्चर मी पण ऐकत होतो. पण जेव्हा मी जास्त अभ्यास केला या सगळ्या गोष्टींचा, जेव्हा बिझनेस कोच 1-2 वर्ष जे शिकवतात कोर्समध्ये, ती आपली ऍस्ट्रॉलॉजी 4-5 मिनिटात शिकवते. हार्डली 5 मिनिटात तुम्हाला या ऍस्ट्रॉलॉजीमध्ये सगळं बिझनेस कोचचं सगळी गोष्टी आहेत. म्हणजे कसं काय? आता हे बघा, तुम्हाला सगळ्यात अगोदर बिझनेस कोच तुम्हाला काय शिकवतो की तुम्ही वेळेवर या, वेळेवर तुमचं काम सुरू करा, वेळेवर संपवा, म्हणजे तुम्ही वेळेला पक्के राहा. बरोबर. तर आपल्या ऍस्ट्रॉलॉजीत जो सूर्यग्रह आहे त्याचे पुढचे कित्येक वर्ष, हजारो वर्षाचं तुमच्याकडे आता पंचांगात आपल्याला रेकॉर्ड सापडेल की तो या वेळेला उगवणार आहेत, त्या वेळेला मावळणार आहेत. बरोबर. म्हणजे सूर्यापासून आपण काय शिकतो? डिसिप्लिन, वेळेचं. आणि ज्यांच्या कुंडलीत सूर्य थोडा वीक असेल, खराब असेल, तर त्यांनी दान कुठलं करायला पाहिजे हे पण आपल्या शास्त्र म्हणजे जुन्या लोकांनी सगळं लिहून ठेवलंय. तर त्यांनी गव्हाचा जो दलिया असतो, गव्हापासून जो दलिया होतो, तो घोड्यांना किंवा मुका प्राण्यांना जर तो दिला तर त्यांचा सूर्य आपोआप स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. किंवा सूर्य नमस्कार केली, सूर्याला गोड पाणी दिलं, तर बऱ्याचदा आपला सूर्य चांगला होऊन जातो. ओके. दुसरं, आता तुम्ही जे पॉडकास्ट करताय ह्याला सगळ्यात महत्वाचं काय? कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन हे आपले कोच शिकवतात की कसं पाहिजे तुमचं, असं पाहिजे, तसं पाहिजे, कम्युनिकेशनवर सगळं आहे. तर कम्युनिकेशन कुठला ग्रह शिकवतो तुम्हाला? तर बुध ग्रह. तर मग ज्यांच्या कुंडलीत बुध वीक आहे तर त्यांनी काय करायचं? मुगाचा शिरा किंवा हिरव्या कलरची कुठलीही मिठाई हे 10 वर्षाच्या आतील मुलींना किंवा तृतीयपंथीय लोकांना तुम्ही रेग्युलर डोनेट केली तर तुमचा बुधग्रह बराच इम्प्रूव्ह होतो. किंवा झाडं लावायला सुरुवात केली एखाद्या कुठल्याही एनजीओत जाऊन, तरी बुधग्रह तुमचा बराच बलवान होतो. ओके. आपण बऱ्याचदा काय करतो की कुठल्याही कामात सातत्य नसतं, मग आपण शिकतो की कुठल्याही कामात सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे. हे आपल्या ऍस्ट्रॉलॉजीत शनिग्रह ऑलरेडी शिकवतो आपल्याला की तुम्ही 10व्या घराचाच मालक आहे, तुम्ही सातत्य करा, मग 11व्या घरातनं तुम्हाला लाभ येईल, चिकाटी देऊ. तर कुठलेही तळलेले पदार्थ आपल्या स्टाफ लोकांना, आपल्या इथं जे स्टाफ आहेत किंवा कनिष्ठ लोक आहेत आपल्यापेक्षा, त्यांना आपण दिले तर तुमचा शनिग्रह पण खूप चांगला होतो. ओके. आता शनिग्रह मजबूत करण्यासाठी शनीची जी अधिष्ठान देवता आहे महाकाली, त्यांना आम्ही त्यांचं दर्शन घ्या, त्यांना सांगतो. तेव्हाही लोक काय करतात? प्लेननी जाणार कलकत्त्याला किंवा फर्स्ट क्लासचं तिकीट करून जाणार कलकत्त्याला, पण तिथे जे हमाल लोक आहेत त्यांच्याशी वाद घालणार 100-200 रुपये. तर तुम्ही शुक्र तुमचा मजबूत करताय फर्स्ट क्लासच्या तिकीटनी जाऊन, पण ज्या देवतेसाठी गेलाय त्यांना तुम्ही द्या ना 200-500 रुपये, 1000 रुपये. त्यांनी काय फरक? तुमचा शनिग्रह अजून मजबूत होणार आहे. बरोबर. तर अशा जे प्रत्येक ग्रह आहे, समजा शुक्र आहे, शुक्र म्हणजे काय की ग्रॅटिट्यूड, जे काय आपल्याला मिळालेलं आहे की ते चांगलं. म्हणजे दरवेळेस जर आपण परिस्थितीला ब्लेम करत गेलो, लोकांना ब्लेम करत गेलो, तर आपला शुक्र खराब होणार. अच्छा. तर शुक्र म्हणजे गाय, पण म्हणजे एस्ट्रॉलॉजीत गायचं. पण तुम्ही स्वतःच्या वजना एवढं गाईला जी काही गोष्ट तुमच्या कुंडलीत लिहिलेली आहे ती आपण हे केली तर तुमचा शुक्र. अच्छा, काय द्यायचं ते पण कुंडलीत कुठल्या राशीत आहे तो, कुठल्या राशीत, त्या हिशोबाने कुठल्या स्थानात आहे त्या राशी. म्हणजे तुम्ही हिरवा चारा असेल तर हिरवा चारा देऊ शकता. बाकी पण ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण देऊ शकतो, भेट करू शकतो, त्यांना देऊ शकतो, आश्रमात पोहोचवाय. आता मंगळ, आपण बऱ्याचदा काय कंटाळा करतो, लवकर काम नाही करत, जात नाही एनर्जी, तर तेव्हा मंगळ तुमचा वीक असेल तुमच्या कुंडलीत, तर अशा वेळी तुम्ही 16 ते 18 वर्षाची बाल सुधार ग्रह असतात बघा, त्यांना तुम्ही व्यायामशाळेचं साहित्य देऊ शकता. किंवा लाल मिरचीची पाकिटं सगळ्या देवळात जेवढी जमेल तेवढ्या देवळात तुम्ही देऊ शकता. त्यामुळे तुमचा मंगळ ग्रह पण एकदम बलवान होऊ शकतो. आता राहू, तुमचं जे काय काम आहे आता ते राहूच्या अंडर,
इव्हन आपण जे एखादा बिझनेस कोचकडे जातो किंवा कुठलाही मोटिवेशन, तो आपल्याला मोठं मोठं पिक्चर दाखवतो की काम करायचं तर एकदम मोठं करा, लहान कष्टीत पडू नका, असं करा तसं करा, जे आहे ते वस्तुस्थितीत झालं पण पाहिजे तसं. बरोबर. पण हे राहू तुम्हाला हेच शिकवतो, कुठलंही मोठं महत्वाकांक्षा हे सगळं तुम्हाला राहूच शिकवतो. ओके. तर राहूचं समजा आपल्याला रेमेडी करायची असेल तर वॉशरूम मध्ये लागणारं साहित्य म्हणजे हार्पिक वगैरे अशा गोष्टी तुम्ही एखाद्या देवस्थानात किंवा आश्रमात देऊ शकता, किंवा पॉडकास्ट करू शकता, किंवा एक्सप्रेसिव्ह भक्ती करू शकता. आता आमच्या इथं जेवढ्या आम्ही दर आठवड्याला आमच्या 2-3 मोठ्या पूजा होतात जमिनीखालच्या ट्रीटमेंट, आम्ही लगेच स्टेटसवर लावतो त्याचं. त्याने आमचा राहूच बलवान होतो. एक्सप्रेसिव्ह भक्ती. केतूवर आपल्याला रेमेडी करायची असेल, म्हणजे मंदिरात जाऊन काही केलं तर ते स्टेटस वगैरे ठेवणं ठेवतो, त्याला एक्सप्रेसिव्ह भक्ती म्हणतात राहूची. केतूची भक्ती वेगळी, केतू एकांतात करतो. राहूची तुम्ही आता इस्कॉन वगैरे मध्ये गेला तर तिथं कसे स्पीकर असतात, नाचत असतात लोक, ती एक्सप्रेसिव्ह भक्ती. बरोबर. ती केल्याने राहू पण प्रसन्न होतो. आणि केतूवर साठी आपल्याला करायचं असेल केतूचं तर मोठा पाईप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही डोनेट केला तर तुमचा केतू पण स्ट्रॉंग होतो. तर या गोष्टी जर आपण प्रत्येकाचा एक ग्रहाचं कुठल्या गोष्टी डोनेट करायच्या, कुठे डोनेट करायच्या यालाही महत्व आहे. म्हणजे तुम्हाला आश्रम शाळेत द्यायचंय का व्यायाम शाळेत द्यायचंय का लहान मुलांच्या स्कूलमध्ये द्यायचंय का हॉस्पिटलमध्ये द्यायचंय हे पण आपल्या कुंडलीत प्रमाणे कळलं पाहिजे. ओके. म्हणजे नक्षत्र हा फार मोठा विषय म्हणजे आणि सगळ्यात कसं आहे की ग्रह हे फिरत असतात. ओके. पण नक्षत्रही स्थिर असतात. ओके. सगळ्यात सूक्ष्म आहे नक्षत्राचा अभ्यास, खूप सूक्ष्म आहे. ओके. अतिमित्र देवतेबद्दल आपण बोललो नाही. ते आपलं जे कुंडलीतलं जे आपलं नक्षत्र असतं त्याच्यापासून 27वं नक्षत्र. ओके. ते अतिमित्र नक्षत्र. अतिमित्र नक्षत्र म्हणजे ते स्वतःपेक्षा जास्त आपल्यालाच मदत करणार. त्यामुळे त्याचं नेहमी चिन्ह, त्याचा वापर हा नेहमी आपण करावाच करावा. ओके. आणि त्या कुंडलीमध्येच कुंडलीमध्ये आपलं जे जन्म नक्षत्र असतं त्याच्या मागचं नक्षत्र घेतलं तर ते अतिमित्र नक्षत्र असतं. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे असतील त्या पद्धतीने वागलं त्याचे काही आपण त्याच्यावर अजून एक वेगळं बोलूया, कारण की ते बरंच डीप आहे. त्या नक्षत्राचे पण 4 चरण असतात. ओके. त्या चरणावरनं पण आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्याच्यावर वेगळे एक पॉडकास्टच होऊ शकतो. कारण की प्रत्येक आपण गेलो कुठे हा धागा बांधा, हे बांधा, ते बांधा, ते सगळ्यांना उपयोग होत नाही. किंवा स्टोन पण कुठले वापरायचे, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे ना. किंवा तुम्ही आता पुढे कुठले वापरायचे, कुठल्या कारणासाठी पाहिजे तुम्हाला, तर ते नक्षत्रावरनं पण कुठले स्टोन वापरायचे ते पण आपण सांगू शकतो. ओके. सगळ्यात मोठा प्रश्न मला प्रेक्षकांच्या बिहाफमध्ये विचारायचा आहे की बऱ्याच लोकांना काय वाटतं की माझेही असे भरपूर मित्र आहेत, त्यांचा काही या गोष्टींवरती विश्वास नाही. माझाही सुरुवातीला नव्हता कदाचित. आणि होतं असं की तुम्ही म्हणता की मग आमचं काय कर्म करा तशी फळं मिळणार आहेत तुम्हाला, सो फार आम्ही काही याच्यात पडत नाही. बदलायचं झालं तर काय बदलायचं, ज्योतिष बघायचं तर काय बघायचं, त्याच्यापेक्षा कर्म करा तुम्हाला फळ मिळत राहील. अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? नाही, हे बघा, ज्योतिष किंवा वास्तू तुम्हाला अजिबात असं सांगत नाही की कर्म करू नका. बरोबर. कुठलाही वास्तुशास्त्रज्ञ बघा, ज्योतिषी बघा, स्वतः ते 10-12 तास काम करतात. जर त्यांना फक्त वास्तुशास्त्र करून नाही तर ते घरीच बसले असते ना, वास्तू नीट केले असते, मिळाले असते. तर तसं नाहीये. ज्योतिष किंवा वास्तू असं नाही म्हणत तुम्ही कर्म करू नका. बरोबर. तर एक ज्योतिष आणि वास्तू एक सायन्स आहे. त्याला सायन्स द्वारेच आपण बघितलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपण अप्लाय करतो तसं ज्योतिष आणि वास्तू एक सायन्स आहे. आता हनुमान म्हणजे मारुती देव, तर यांची एक मी स्टोरी यात तुम्हाला सांगू इच्छितो. यात की जेव्हा आई रावण आणि मै रावण हे रावणाचे 2 भाऊ होते. बरोबर. आणि आई रावणाने राम लक्ष्मणांना निद्रानाशाचं हे करून बिभीषणाचं रूप घेऊन खाली पाताळात घेऊन गेले ते. आणि त्यांनी पाताळ भरलेलं त्यांना त्याचा नैवेद्य द्यायचा होता. जेव्हा हनुमानांना हे कळलं की असं झालेलं आहे तेव्हा ते खाली त्यांना शोधायला गेले. तेव्हा त्यांनी देवीला विचारलं की बाबा यांना अजिबात असं कामा नाही देऊन की आता काय केलं पाहिजे की मला यांना सोडवायचंय. तर देवी त्यांना तेव्हा सांगते की बाबा यांनी जर हे देऊन टाकलं, त्यांनी नरबळी तो देऊन टाकला तर मी त्यांना सिद्धी देईन. बरोबर. पण तुला वाचवायचं असेल तर तू वाचू शकतो. तर तेव्हा ते म्हणतात कसं वाचवू शकतो. तर म्हणे तुझ्याकडे जी तंत्रविद्या आहे
हनुमानजीकडे. हनुमानकडे अष्टसिद्धी होत्या. त्या ज्योतिष आणि तंत्र या पण सिद्धी त्यांच्याकडे होत्या. आपण नेहमी बघता ना हनुमान चालीसा म्हणतो, बाकी सगळ्या गोष्टी यांच्यापासून. तर तेव्हा त्यांनी पंचमुखी हनुमानाचं रूप धारण केलं आणि ते पंचतत्वात लावलेले 5 दिवे त्यांनी ऍट अ टाइम एका फुंकीमध्ये विझवले, ज्यात त्याचे प्राण होते आई लावण्याचे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात, तंत्र म्हणजे काय ब्लॅक मॅजिक नाही, तांत्रिक सायन्स आहे ते. सायन्स जसं आता सूर्याची किरण आहेत, तुम्ही कागद तिथे धरला तर तो जळेल का? नाही जळणार. पण तुम्ही बहिर्वक्र भिंगत येते तर ठेवलं तर ती सगळी एनर्जी एकवटून तो कागद जळेल. तसं तंत्र हे पण तुमच्या वास्तूत किंवा तुमच्यामधलं एक तुमची सगळी पॉझिटिव्ह एनर्जी एकत्रित करून एखाद्याचा उद्देशपूर्ण काम करणं, त्याला तंत्र म्हणतात. मग त्यांच्या तंत्रात बऱ्याच जॉमेट्रिकल गोष्टी आहेत की त्रिकोण आहे, चौकोन आहे, आयत आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, कर्ज आहे, हे सगळं म्हणजे जॉमेट्री सायंटिफिक आहे सगळं. तर ह्या गोष्टी आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा निश्चितच तुम्हाला हे बघा, तुम्ही जो प्रश्न होता कामापासून तुम्हाला कोण परावृत्त करतच नाहीये. शेजारी 2 बिल्डिंगी आहे, तुमच्या बिल्डिंगचं काम दुसऱ्यापेक्षा जास्त चांगलं आहे, तरी पण तुमच्या बिल्डिंगचे फ्लॅट जात नाहीये. पण त्यात तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्राची मदत घेऊन तुम्ही जर ते काही काम केलं तर त्यात वाईट काय, म्हणजे निगेटिव्ह काही नाहीये ना. आणि जसं मी पॉलिटिकल त्यांचं बोललो, त्यांनी एवढं महाराष्ट्रात काम केलंय, एवढं त्यांना मोठी पोस्ट आता मिळायला पाहिजे होती. पण तिथे जेव्हा आम्ही साऊथची ट्रीटमेंट आता करतोय साऊथ दिशेला, त्याच्यानंतर त्यांचं जे काय होणार आहे ते कळेलच आपल्याला की कशी काय. आता आम्ही करतोय त्याच्यावर, म्हणजे एवढी हिंसून अशा बऱ्याच गोष्टी आहे की तुम्ही 100% हे सायन्स खरं आहे आणि ते 5-10 हजार वर्षापासून चालू आहे. असं नाहीये की कसं होतं, काही न्यूमरोलॉजिस्ट असतात, म्हणजे मला त्यांच्या विद्येला नावं नाही ठेवायची काही बिलकुल, त्यांचं पण एक सायन्स आहे बरोबर, पण त्यांच्यापेक्षा डिटेल सायन्स आहे ऍस्ट्रॉलॉजी. कारण की न्यूमरोलॉजी सायन्स 1920-25 मध्ये आलं असेल. आता नरेंद्रजी मोदी आहे, त्यांची बर्थ डेट आहे 17 सप्टेंबर 1950. तर ते एक लोशो ग्रीड करतात किंवा जे काही ग्रीड एक करतात. मी पण अगोदर करत होतो न्यूमरोलॉजी, पण तेव्हा लक्षात आलं की हे डिटेल नाहीये. ग्रीडनी नंबर्स काढतात ते सगळे. तर त्या दिवशी जी जन्मलेली लोक आहेत त्यांना सगळ्यांना तेच नियम अप्लाय होतो. पण ऍस्ट्रॉलॉजीमध्ये तसं नाहीये. ऍस्ट्रॉलॉजीमध्ये त्या ग्रहाच्या डिग्रीज आहेत, तुम्हाला किती डिग्रीवर आहे तो ग्रह, आणि बऱ्याच गोष्टी आहेत सगळी अशा काय काय आहेत त्या, की कुठे लग्नात आहे का 12व्या स्थानामध्ये आहे, त्याप्रमाणे आपण जास्त डिटेलिंग मध्ये आपण करू शकतो, त्याच्यावरचे उपाय करू शकतो ऍस्ट्रॉलॉजीमध्ये. जेव्हा आपण एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट बुक करतो तर तेव्हा त्या फ्लॅटचा नंबर, त्या फ्लॅटचा फ्लोर, त्याच्यानंतर तो ए विंग, बी विंग, सी विंग हे सुद्धा पाहिलं पाहिजे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर कसं आहे की एखाद्याची ती श्रद्धा अशी असते किंवा भ्रम फैलेला असतो, तर कुणाच्या श्रद्धेबद्दल मला असं बोलायचं नाहीये. पण आता जेव्हा बिल्डर लोकांच्या असं लक्षात आलं की एक 8व्या मजल्यावरचे फ्लॅट जात नाही किंवा 13व्या मजल्यावरचे फ्लॅट जात नाही असं ऐकून, तेव्हा त्यांनी काय केलं, वास्तू तीच आहे, व्यक्ती पण तीच आहे, पण तिथं तुमच्या फ्लोअरचा नंबर येतो 7A, 12A म्हणजे 13 नंबर. म्हणजे रजिस्टरला सुद्धा कळतं की हा 8वा नंबर आहे, 8व्या मजल्याला फ्लॅट आहे. म्हणजे त्यात वास्तूमध्ये काही चेंज झाला का? काही नाही. तर हे असं काही नाहीये. आता तुम्ही 8 नंबरवरचं म्हणताय किंवा बाकी 4 नंबरवरचं म्हणताय, असे फ्लॅट जात नाही किंवा लोकांनी घ्यायला नाही पाहिजे. तर चायनामध्ये तर ऑलिम्पिक जे झालं ते 8/8/2008 8:08 8 सेकंद 8 मिली सेकंद. तिथं तर 888 वगैरे नंबर घेण्यासाठी 10 वर्ष लोक थांबतात. म्हणजे तिथे ही न्यूमरोलॉजी जिथनं जास्त प्रसिद्ध झाली तिथं 8 नंबरला एवढं अनन्यसाधारण म्हणूय की 8 नंबर ते सगळ्यात मोठं लक्ष्मीचं कारक मानतात. किंवा 4 नंबर हा राहूचा नंबर आहे. उलट तुम्हाला जे काय आता ऐश्वर्य देतो ते राहूच देतो. त्यामुळे कोणाच्या भ्रम किंवा श्रद्धेबद्दल आपल्याला बोलायचं, पण असं काही अस्तित्वात नाहीये. बिलकुल असं अस्तित्वात नाहीये.
सगळ्यात महत्त्वाचं घर कुठलं असतं? पैसा आपल्याकडे येतो, राहतो, टिकतो, वाचतो, वाढतो यासाठी. आता ज्योतिषशास्त्रात जे महत्वाचं घर आहे पैशासाठी ते तर आपण बोलू, पण याचा उपयोग आम्ही वास्तूत पण कसं करतो हे तुम्हाला सांगतो मी. बर. की त्याच्या कुंडलीवरनं, समजा तुमच्या कुंडलीवरनं तुमचं एक लक्ष्मी द्वार आम्ही शोधून काढतो. लक्ष्मी द्वार कुठलं आहे तुमच्या घराचं, ओके. तर ते शोधून काढतो आम्ही. ते कुठल्या घरावरनं, म्हणजे पैशात सगळ्यात महत्वाचं, तर ते तुमचं 6वं स्थान जे असतं ते सगळ्यात महत्वाचं तुमचं पैशाचं स्थान असतं. लोकांचा गैरसमज आहे की दुसऱ्या स्थानावरनं पैसे बघतात, मी सुद्धा आजपर्यंत हेच ऐकलं धनस्थान होतं. म्हणून, पण नाहीये, तसं नाहीये. दुसऱ्या स्थानावरनं तुमच्याकडे सेव्हिंग किती होणार ते बघितलं जातं, सेव्हिंग तुम्ही कसे करू शकाल. ओके. पण येणारा पैसा तुमचा 6व्या स्थानावरनं बघितलं, भाग्यस्थान नाही 6ष्ठ स्थान, त्याला कुंडलीत वेगळं स्थान आहे. ओके. रोग, रिपू, ऋण असं स्थान म्हणतात 6वं स्थान. त्याचं सायंटिफिक कारण पण वेगळी आहे. एक तर दुसरं, 6वं आणि 10वं हे तिन्ही स्थानं अर्थ त्रिकोणात येतात. परत आता समजा तुम्ही आहे, तुमचं कुंडलीत पहिलं स्थान पहिल्या स्थानावरनं बघणार, म्हणजे तुमचं स्वतःचं स्थान असतं. बरोबर. तुमच्या समोर मी आहे, माझं स्थान 7वं स्थान आहे, म्हणजे तुमच्या कुंडलीतले 7वं स्थान म्हणजे मी आहे, समोरचा माणूस. आता मी तुम्हाला पैसे देणार आहे, तुमच्या कुंडलीत माझं स्थान कुठलं आहे, 7वं आहे. मी तुम्हाला पैसे देणार आहे म्हणजे माझं 12वं स्थान बघितलं पाहिजे तुम्ही, म्हणजे माझा खर्च, व्यय, म्हणजे 7व्याचं 12वं म्हणजे 6वं स्थान झालं. म्हणजे तुमच्या कुंडलीतलं कुठलं स्थान झालं, ते 6वं स्थान झालं, जे तुम्हाला आजूबाजूचं जग सगळे पैसे तुम्हाला काढून देतील. नंतर तुम्ही जो व्यवसाय करता, तुम्ही जे काम करता, ते 10वं स्थान आहे. आणि त्यापासून तुमचं भाग्य किती चालेल आणि तुम्हाला पैसे किती मिळतील, तर 10व्या स्थानापासून 6वं स्थान आहे, बरोबर भाग्यस्थान आहे. अच्छा. हा, भाग्यात 6वं स्थान येतं. नंतर तुमचं जे तुम्ही बोलला धनस्थान जे आहे, त्याचं पण महालक्ष्मी योग हे 5म स्थानावरनं बघतात. म्हणजे दुसऱ्याचं जे 5म स्थान आहे धनस्थानाचं, ते 6वं स्थान आहे. आणि त्यावरनं आपण कुंडलीत तुमचे पैसे कसे येतील, कुठलं नक्षत्र तुम्हाला पैसे देतंय, 6वं स्थान कुठल्या नक्षत्रात आहे, तिथं कुठली रास पडली आहे, आणि 6व्या स्थानचा अधिपती ग्रह हा बुध पण आहे. ओके. म्हणजे कुंडलीत तुम्हाला 3 ग्रह सगळ्यात जास्त पैसे देतात. एक अर्थ त्रिकोण मधला दुसरी रास ही शुक्राची आहे, 6वी ही बुधाची आहे, आणि 10वी शनीची आहे. तसंच तुमचं अपेक्षापूर्तीचं काम त्रिकोण जो म्हणतो, अपेक्षा, महत्वाकांक्षा, त्याचे पण हेच ग्रह आहे. म्हणजे 3, 7, 11 यात पण एक शुक्राची, एक बुधाची आणि एक शनीची आहे. तर 3 ग्रह हे तुमच्या कुंडलीत सगळ्यात जास्त पैसे देतात. त्याचं वास्तूत आम्ही एक वेगळ्या प्रमाणे लक्ष्मीद्वार प्रत्येकाच्या कुंडलीत काढतो. तिथं चुकून वॉशरूम नाहीये ना ते बघतो. नंतर त्याची तिजोरी ठेवायची जागा कुठे, सेव्हिंग झालं पाहिजे, त्या हिशोबाने तिची तिजोरी कुठं. असं नाही की जनरल सगळे म्हणतात साऊथ वेस्टला तिजोरी ठेवायची पाहिजे. बरं, तिजोरी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कुंडली वाईज प्रत्येकाची दिशा आम्ही वेगवेगळी काढतो. पण जनरल लोक साऊथ वेस्टला तिजोरी ठेवतात सगळी लोक, ते एवढंच बरोबर नाही. ज्यांना स्टेडी इन्कम पाहिजे, की म्युच्युअल फंड म्हणजे एक वय झालेलं आहे पर्टिक्युलरली, निवांत विदाऊट रिस्क ज्यांना पैसे पाहिजे, व्याजाचं इन्कम, बँकेच्या पैशाचं, व्याजाचं, म्युच्युअल फंडचं आहे, भाडं येतंय, त्यांनी साऊथ वेस्टला तिजोरी ठेवावी. पण आता तुमच्याकडे खूप पैसे यायला पाहिजे, मी वास्तुदृष्ट्या सांगतोय, कस्टमाइज हे वेगवेगळं असू शकतं. तुमच्याकडे खूप पैसे पाहिजेत, एकदम पैसे यायला पाहिजेत खूप, तर तुमची वेस्ट पश्चिम दिशेला पाहिजे. तिथं प्रॉफिट अँड गेन आहे, तिथं तुम्ही कुठलीही गोष्ट ठेवली तर ती हजारो पटीने वाढणार. अपेक्षापूर्तीची ती दिशा आहे, म्हणजे तिथं 11 नंबर राशी, कुंभ राशीची ती दिशा आहे. आता तुमच्याकडे खूप पैसे येत आहेत, पण ते टिकत नाहीये, ते खर्च होत आहेत वेगवेगळ्या दृष्टीने. तर वास्तुशास्त्रात एक बचतीचं पण एक स्थान आहे, त्याला वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणतात. म्हणजे नैऋत्य कॉर्नरच्या शेजारी वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, तिथं सुग्रीव देवता आहे. तिथं वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट मध्ये जर तुम्ही ठेवली तिजोरी तर तुमचे 100% बचत होईल. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कारखानदार आहे किंवा तुमचं प्रॉडक्ट खूप विकलं गेलं पाहिजे, तुमचं बरंच एक्सपान्शन झालं पाहिजे,
तर नॉर्थ ईस्टच्या शेजारी नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे भुजंग देवता आहे. तिथे तुम्ही तिजोरी ठेवणं गरजेचं आहे. भुजंग देवतेत का तिजोरी तिथे ठेवणं गरजेचं आहे? कारण की विष्णू महाराज त्याच्यावर शेषनागाचं ते स्थान आहे, म्हणजे ते 6वं स्थान पण आहे शेषनागाचं, पण तिथं आहे, त्याच्यावर असते आणि तिथं लक्ष्मी त्यांचे पाय चेपत असते. विष्णूला सोडून तर जाऊच शकत नाही. आणि तिथं पाय चेपत असते. त्यामुळे ते पण एक तुमचं फास्ट प्रॉडक्ट, तुमचं एक्सपान्शन होण्यासाठी तिजोरी अशा वेगवेगळ्या 3-4 दिशा या आपल्या प्राचीन वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या की तिथे तुम्ही ठेवली तर तुमचे पैसे 100% वाढणार. पण आता कस्टमाइज वास्तू जेव्हा आपण करतो, आणि ते वस्तुस्थिती की तुमच्या जे 6व्या स्थानाचं नक्षत्र जे आहे ते नक्षत्र किंवा 6व्या स्थानाची एक 6व्या स्थानात समजा एक 8 नंबरची राशी वृश्चिक राशी पडली, तुमच्या 6व्या स्थानात 8 नंबरची राशी पडली, तर तिचं स्थान कुठे आहे वृश्चिक राशीचं? तर साऊथ ऑफ साऊथ वेस्ट मध्ये. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे जनरल वास्तुशास्त्रात ते विसर्जन झोन म्हणतात. पण तुमची तिथं रास पडली आहे तिथं, तर तुम्ही तिथं अशा ठिकाणी वॉशरूम केलं तर तुमच्या इथं पैसे कधीही राहणार नाही, कारण की ती तुमच्या तिजोरीची दिशा आहे, पैशाची दिशा आहे. त्यामुळे आपण वास्तुशास्त्र हे खूप सूक्ष्मरित्या कुंडलीतनं जर बघितलं आणि तिथे काही गोष्टी तशा अप्लाय केल्या तर 100% तुम्ही पैसे मिळणार म्हणजे मिळणारच. म्हणजे वास्तुशास्त्रानुसारच हे ज्योतिषशास्त्रानुसारच वास्तू पाहिली पाहिजे आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. प्रत्येकाचे आता इथं एवढे म्हणजे आता पैसे तुम्हाला खरं कोण देते? तर लक्ष्मीच देते. कुबेर पैसे देत नाही. कुबेर हे फक्त धनाची रक्षा करतं. तुम्ही कुबेराची कितीही पूजा करा, कुबेर नाही पैसे देणार तुम्हाला. तुम्हाला पैसे देण्याचा अधिकार किंवा आपल्याच्यात लक्ष्मीच देते. आणि लक्ष्मीजींना जेव्हा वाटलं की कुबेर एवढे पैसे देत नाहीयेत, लोकांना वाटत नाही, मला त्यांना लोकांना वाटायचे पैसे, तेव्हा त्यांनी गणेशजी म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची मदत घेतली आणि ते पैसे वाटायला कारणीभूत ठरले. तर हे बुध आणि शुक्र हेच तुम्हाला खरं लक्ष्मी आणि गणेश हेच तुम्हाला पैसे देतात. आणि मग गणेश म्हणजे गणपती बाप्पांचा फोटो तुम्ही तुमच्या घरात पश्चिमेच्या मध्ये लावायलाच पाहिजे. पश्चिमेच्या मध्ये तुम्ही कुठलंही देऊळ बघा, सारसबाग बघा, सिद्धिविनायक बघा, दगडूशेठ बघा, ते बरोबर पश्चिमेला स्थित आहे, पूर्वेकडे बघतात. बरोबर, पूर्वमुखी. त्यामुळे त्यांची दिशा तीच आहे. तुम्ही जर इकडे तिकडे उलट्या दिशेला लावलं तर ते एवढं योग्य होत नाही. त्यामुळे तुम्ही पश्चिमेला स्थित करा, त्यामुळे लक्ष्मीचं मुख करा. तुम्ही मगापासून सर हे बोलताय की आपण त्याला कस्टमाइज करतो प्रत्येक वेळेस. म्हणजे आता मग तर असं झालं की वास्तुशास्त्राचा काही स्टँडर्ड फॉर्म्युला उरतच नाही थोडक्यात, जसं तुम्ही सांगताय तसं. कारण जिकडे विसर्जनाच्या दिशेत सुद्धा त्याची तिजोरी आली एखाद्या व्यक्तीची, तर मूळ जे वास्तुशास्त्राचे नियम आहे हे तर तिथे लागूच होत नाही. मग कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, मूळ वास्तुशास्त्र हे पण योग्य पंचतत्वांसाठीचं. जेव्हा वास्तुशास्त्र लिहिलं गेलं तेव्हा एक पर्टिक्युलर राजाचं समोर रूप बघून ते सगळं लिहिलं गेलं. पण आता आपलं जे प्रजाचं वास्तू आहे, आता जे राजा वास्तू म्हणजे प्रजा वास्तूमध्ये आपल्याला असं शक्यच होणार नाही. प्रॅक्टिकली आपण नेहमी प्रॅक्टिकल सायंटिफिक जेव्हा बोलतो तेव्हा प्रॅक्टिकल विषयावर. मूळ वास्तुशास्त्रात असं लिहिलं गेले की तुमचे घराचे दरवाजे मग कुठल्याही दिशेला असो ते मध्येच पाहिजे. वास्तूच्या ज्या 8 घरं असतात एका दिशेला, W1 पासून समजा W8, S1 पासून 8, तर W3 W4 मध्येच पाहिजे. असा सध्या तुम्हाला कुठेही फ्लॅट मिळणार नाही. कुठलाही फ्लॅट मिळेल तर कॉर्नर मध्येच मिळेल, कुठल्या तरी कॉर्नर मध्ये मिळेल. मग आपण आत्ताच्या याच्या टेक्नॉलॉजीनुसार जर वास्तुशास्त्र केलं, समजा तुम्ही व्यवसायाने वकील आहात, तर तुम्हाला कुठला नॉर्थ वेस्ट किंवा साऊथ ईस्ट हे 2 दरवाजे तुमच्यासाठी एंट्रन्स हे जास्त चांगले. कारण की नॉर्थ वेस्ट मध्ये रुद्र देवता राहते आणि नॉर्थ ईस्ट मध्ये साऊथ ईस्ट मध्ये सावित्री असे देवता राहतात, ज्यांनी यमाशी पण चर्चा केली आणि यांना जिवंत केलं परत. असं डॉक्टर यांचं एंट्रन्स पुषा देवतेत पाहिजे.
पुषा. पूषा म्हणून एक वास्तुशास्त्रात देवता आहे. ओके. ते सगळ्या जगाचं पालन पोषण करते. असे आर्किटेक्ट त्याचा वेगळा एंट्रन्स आहे, शेअर ब्रोकरला वेगळा एंट्रन्स आहे. तसं आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे की कसे कसे आहेत. आता डॉक्टर्स आहेत किंवा कीटकनाशक आहे, मेडिकलवाले आहेत, CA चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यांनी साऊथ वेस्ट कडनं एंट्रन्स घेतलंच गेलं पाहिजे. अच्छा. ते खूप चांगलं असतं म्हणजे. ओके. तर असे बऱ्याच गोष्टी अशा वेगवेगळ्या आहेत वास्तुशास्त्रात. आपण उपाय सांगणार होतो सर, की लोकांना जसं आपण कमेंट केलं होतं की काही उपाय आहेत जे घरच्या घरी करू शकता. आता हा तर मुद्दा झालाच की तुमचा जो काही कुंडली पाहून कस्टमाइज वास्तू तुम्हाला दिली तसे उपाय केले पाहिजेत. परंतु जर समजा काही जनरलाइज उपाय असतील जे तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या काही अडचणी असतील तर हे उपाय केल्याच्या नंतर त्या अडचणी काही प्रमाणात तुम्हाला कमी होताना जाणवतील. असे काही उपाय आहेत? हा, एक 2-3 उपाय आपण सांगू की जे सगळ्यांनाच लागू पडू शकतात. तर एक जनरल काय होतंय, सध्या नजर दोष हा खूप असतो लोकांना. बरोबर. म्हणजे ज्यामुळे आपली प्रगती अडकून जाते. तर बाकी आपण होम हवन तर करतोच. म्हणजे अशी एक वनस्पती आहे, 2-3 वनस्पती आहे, नागकेसर आहे, करंज आहे, आपामार्ग आहे. अशा वनस्पती, नागकेसर तर आपण ब्रह्मस्थानात ठेवावी, पण बाकी या ज्या 2-3 वनस्पती ब्रह्मस्थानात म्हणजे फरशीच्या खाली. हा, फरशीच्या खाली ब्रह्मस्थान मध्ये तिथं ब्रह्मस्थानात ठेवावी. आणि बाकी वनस्पतींनी दर 4-5 दिवसांनी आपण जेव्हा झाडू पोछा करतो ना, त्या वनस्पतीच्या याने आपण जलानी केलं तर तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी एकदम कमी होते, भयंकर कमी होते. नंतर दुसरा उपाय की समजा तुमचं इंडियन करन्सीत काम आहे, काही लोकांचं फॉरेन करन्सीमध्ये काम असतं, बऱ्याच गोष्टींमध्ये वेगवेगळ्या लोकांचं काम असतं. इंडियन करन्सीत बघू तर तुम्ही नॉर्थ ईस्टच्या शेजारी जिथं मी भुजंग देवता म्हणलो तिथं आरसा लावला आणि आरशाच्या मागे नोटा ठेवल्या, त्या आपली करन्सी ठेवली तर तुमचे पैसे तिथं बऱ्याच प्रकारे वाढू शकतात. खऱ्या नोटा ठेवल्या तर वाढू शकतात. ओके. नंतर तुम्ही आता जर बघितलं तर 1 रुपयाची नोट लवकर मिळत नाही. बाकी नोटा मिळतात पण 1 रुपयाची नोट मिळत नाही. तर 1 रुपयाच्या नोटेच आपण एक पिरॅमिड करून आपल्या पाकिटात ठेवला तरी तुमचे पैसे वाढायस मदत होते. ओके. म्हणजे बाकी कस्टमाइज उपाय महत्वाचे आहेत, पण एक जनरल म्हणून एक उपाय मी सांगतो. नंतर झाडू म्हणजे जी लक्ष्मी आहे ती कुठल्याही कॉर्नर मध्ये ठेवू नये. झाडू कॉर्नर, कुठल्याही कॉर्नर म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, इथे बिलकुल या गोष्टी ठेवू नाही. झाडू तर असं कोपऱ्यातच टाकलं, पण ते नाही ठेवावं. कारण की 4 कोपरे ना हे पण खूप महत्वाचे. कुठे ठेवलं पाहिजे झाडू? तर त्या कोपऱ्याच्या शेजारी वेगवेगळे झोन आहेत. म्हणजे तुम्ही साऊथ वेस्टचा झोन शेजारी साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे, साऊथ ईस्ट मध्ये ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट आहे. म्हणजे तिथनं आपल्या गोष्टी, विचार, मंथन, आपण काळजी करत बसतो ते सगळे झोन आहेत, ते आपल्या आयुष्यातनं दूर गेले पाहिजे. विसर्जन झोन मध्ये झाडू ठेवला तर त्या गोष्टी विसर्जन झालंच पाहिजे. नॉर्थ वेस्टच्या शेजारी आहे, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, तो डिप्रेशन, एन्झायटी त्याचा झोन आहे, तिथं ठेवला पाहिजे. पण त्या कॉर्नर हे खूप महत्वाचे असतात, तिथं नाही ठेवला पाहिजे. आणि आता लक्ष्मीद्वार ते कुंडलीचं एक वेगळं सायन्स आहे. ठीक आहे, तो भाग वेगळा, प्रत्येकाचा ते कस्टमाइज करून वेगळ्या प्रकारे काढू शकतात. पण जनरल तुमचे जो प्रवेशद्वार असतो त्याच्यात तिथे शूज वगैरे आपण ठेवला नाही पाहिजे. शू रॅक तिथे म्हणजे लगर लक्ष्मीच्या समोर नको. बरेच लोक ते सकाळी ते कचरा नेणारे लोक म्हणून दारापाशी कचरा आणून ठेवतात. तर तुम्हाला माहित नसतं ना कधी लक्ष्मी तुमच्या ह्याच्यात येणार. तर त्या या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. की घरात पण आपण जे पीठ मळून ठेवतो फ्रीज मध्ये ते पण नाही ठेवायला पाहिजे. बिलकुल ठेवायला पाहिजे. म्हणून एक तर त्याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की ठेवलंच नाही पाहिजे. या वास्तुशास्त्रात आणि शास्त्रीय कारणात तर खूप महत्वाच्या गोष्टी आहेत अशा. म्हणजे या गोष्टी तरी आपण कमी केल्या, ज्या आपल्या हातात आहेत त्या आपण केल्याच पाहिजे.
हे झालं याच्याबद्दल. आत्ता सध्या जे काही मागच्या 2-3 महिन्यामध्ये घटना घडत आहेत ना, त्या फार अनाकल्पनीय आहेत, म्हणजे आणि दुर्दैवी आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक आत्ता पुण्यामध्येच आपण जिथं राहतो तिथं ते केतन अग्रवाल मर्डर केस झालं. त्याच्यामध्ये म्हणजे लग्न जमलं होतं, त्याची जी फियॉन्सी आहे, त्याची जी तिचं काय सिया नाव, तिने त्याला लोहगडावरून ढकलून दिलं. म्हणजे हे क्राईम सुद्धा वास्तूशी रिलेटेड असू शकतं. म्हणजे समजा एखादा क्रिमिनल माइंड आहे आणि एखादा व्यक्ती आहे, एखाद्या पर्टिक्युलर वास्तूमध्ये आल्याच्या नंतर तो क्रिमिनल माइंड बनू शकतो का, असा माझा प्रश्न आहे. नाही, आता हे बघा, या ज्या घटना घडल्या यांचे कोणाचं घर आम्ही तर बघितलं नाही वास्तुशास्त्राप्रमाणे, बरोबर, किंवा आम्ही जी काही घरं बघतो तिथेही अशा काही कुठल्या घटना घडलेल्या नाहीये. पण एक जनरल गोष्ट एक तुम्ही बघा, ही घटना खूपच विचित्र घडली याबद्दल तर वादच नाहीये, म्हणजे टोकाचीच घडली. पण जनरल आत्ताची 20 वर्ष ते 30 वर्ष 32 वर्षाची जी एक पिढी आहे, त्यांना सगळेच नाही म्हणत आम्ही, हार्डली त्यातले 20-25% मात्र कोण ड्रग घेतं, कोण बाकी गोष्टी बऱ्याच करत असतं, करिअरच्या घेत असतात सध्या आता. तर याला जबाबदार म्हणजे आमच्यासारखी किंवा बाकी पण आपली लोक पॅरेंट्सच आहोत असं मला वाटतं. कारण की यांना आपण आपल्या पितृंबद्दल काही सांगितलं नाही, त्यांना पण ते तर हे केलेलं आहे ना, म्हणजे जरी सांगितलं तरी ते ऐकण्याची मानसिकता आजच्या नाही, पण ती आपणच एवढं बिंबवत नाही ना, की त्यांना पितृन माहित नाही, त्यांना तर्पण माहित नाही, त्यांना कुलदेवी माहित नाही, त्यांना ग्रामदेवी कुठल्याही मुलांना विचारणं माहित नाही. ही जुनी जी परंपरा होती आपली, जी आपण करत होतो, त्यामुळे काय होत होतं की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, कुठलीही निगेटिव्ह गोष्ट पटकन एक्सेप्ट करत नव्हतं. आता लोकांचं, या यंग जनरेशनचं सबकॉन्शियस माइंडच एवढं वीक झालंय की ते निगेटिव्ह गोष्टीकडे फास्ट चाललंय. तर मी तर त्याच्याहून पुढचं म्हणेन की आता स्कूल आणि कॉलेजेसमध्ये तुम्ही स्किल डेव्हलपमेंट म्हणून करता, एखादं स्किल डेव्हलप करायचं त्याचा अभ्यासक्रम नेमणारे असं ऐकलंय. तर आपली जे जुनं शास्त्र आहे, प्रत्येक कुलदेवी म्हणा, ग्रामदेवी म्हणा, पितृ म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत, हे पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमात ठेवलं पाहिजे. अगदी. त्यामुळे मग पुढच्या गोष्टी एवढ्या थराला कुठलाही व्यक्ती जाणार नाही. आता तुम्ही बाकी पण एक विचार करा, ते कोणी जी काही केस सांगता, ही असं कसं एखादी व्यक्ती विचार करू शकतो ना, म्हणजे त्यांच्या सायकोलॉजीवर किती त्या निगेटिव्ह गोष्टींनी इफेक्ट झाला असेल. त्यांना एकच गोष्ट वाचू शकली असती, आपली संस्कृती. उगीच आपण कुलदेवी पितृ या एवढ्या वर्षापासून, पण या मागच्या एक 30-35 20-25 वर्षापासून त्या बाजूला होत चालल्या. अगोदर तुम्ही बघा, प्रत्येक जण कुलदेवीच्या दर्शनाला जायचं, वर्षातनं एकदा जायचं, दोनदा जायचं, घरी सगळं करायचे, रीतिरिवाज सगळे करायचे, घरी तर्पण द्यायचे, बाकी पण सगळ्या गोष्टी, ग्रामदेवी कुठली असायची तिथं सगळे करायचे. पण सध्या तसं काही होतच नाहीये. बरोबर. तर हे मात्र 100% खरंय. तर तसं त्यांनी केलं पाहिजे. आता समजा जर आपण पैशांबद्दल बोलतोय आणि व्यवसायातून तो पैसा येतो, तर त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये असे कुठले व्यवसाय आहेत जे जास्तीत जास्त चालतील आणि ज्यातून जास्त इन्कम आपल्याला होऊ शकतं? निश्चित. आता हे बघा, व्यवसाय किंवा कार्य हे सगळं शनीवरनं बघतात. बरोबर. तर 1998 सालापासून शनी मेष राशीत आहे ना, आता ते मीन राशीत, म्हणजे त्याचं एक पूर्ण पर्व संपेल आता पुढच्या वर्षी. मला वाटतं 1 जून 2027 किंवा 1 एप्रिल 2027 शनी संपेल, म्हणजे पुढच्या वर्षी संपेल. तर या काळात जर तुम्ही एक नोट केलं असेल तर IT क्षेत्रात एक खूप मोठी बूम आली. म्हणजे या मागच्या काळात तर शेतकऱ्याचा मुलगा असेल तो पण IT मध्ये जायचा, शिंप्याचा मुलगा असेल तो पण IT मध्ये जायचा. बरोबर. पण येणाऱ्या काळात असं आता IT क्षेत्रातली बूम एवढी बिलकुल राहणार नाही. आता व्हाईट कॉलरच्या ऐवजी ब्ल्यू कॉलरवाली लोकांना खूप जास्त स्कोप आहे. म्हणजे बाबा टेक्निशियन आहे, इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, किंवा तुम्ही स्पा, एखादा हेरिटेज स्पा केला, आयुर्वेदिक हिलिंग सेंटर केलं, किंवा वेगवेगळ्या म्हणजे धार्मिक स्थळाच्या यात्रा, असे जे काय व्यवसाय करतील, किंवा सगळ्यात महत्वाचं मशिनरी, हेवी मशिनरी, मेकॅनिकल 100% एक्सपोर्ट युनिट,
शेती, हम्म. इथे तुम्हाला खूप जास्त व्यवसायाला संधी आहेत, खूप ओके. जास्त व्यवसायाला संधी आहेत. आता हम्म. पुढे जाऊन शनीचा आता नवीन जो मेष राशीतनं जे सायकल स्टार्ट होईल ते परत आपल्या जुन्या काळाकडे चाललंय. म्हणजे मेन शेती 100% एक्सपोर्टेड, मेकॅनिकल इंडस्ट्री, ओके. तिथे भयंकर जास्त स्कोप राहील हम्म. हे वाटतंय. खूप छान सर, खूप छान. म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं ना, खूप छान. बरं, आत्ता काय होतंय की पैसा मला माझ्याकडे आला तर बऱ्याच लोकांचं असतं की भरपूर पैसे कमवतात परंतु त्यांना वाचवता येत नाहीत, वाचवलं तर ते वाढवता येत नाहीत. आणि पैसा वाचवण्याचे वाढवण्याचे प्रमुख साधनं आजच्या काळामध्ये जर पाहिले तर इन्व्हेस्टमेंट आहे, आणि ती मेजरली इन्व्हेस्टमेंट आहे शेअर मार्केट. शेअर मार्केट त्याहूनही सगळ्यात सोपं जे आलेलं आहे की SIP करा, हळूहळू तो पैसा वाढत जाईल. तर SIP वगैरे केली पाहिजे का? तुमच्या मते काय सांगू शकता? आता दोन गोष्टी आहेत, एक जनरल पण सांगतो ना, एक इंडिव्हिज्युअल कुंडलीनुसार पण सांगतो. हम्म. आता 2 वर्षापूर्वी आमचे एक क्लायंट आहेत औरंगाबादचे, हम्म. त्यांची कुंडली बघितली आणि मी त्यांना इन्व्हेस्टमेंटचा असाच एक प्रश्न सांगितला. हम्म. तेव्हा मी त्यांना SIP किंवा म्युच्युअल फंडनं पैसे काढून टाका सांगितले, ते तुमच्या कुंडलीत योग नाहीये. बरं. त्यांनी मग जमिनीत इन्व्हेस्ट करायला सांगितलं मी. तर त्यांनी जालना त्याच्या जवळचे औरंगाबादच्या तिथं इन्व्हेस्ट केले. हम्म. खूप मोठं ते वेअर हाऊस बांधलं हम्म. आणि ते तिथं रेंटल दिलं त्यांनी. बरं. तर त्यात त्यांना खूप चांगलं उत्पन्न मिळालं आणि ते जी प्रॉपर्टी बांधली होती त्याची किंमत आता आहे त्यापेक्षा तिप्पट वगैरे झाली 2-3 वर्षातच. हेच त्यांना जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये बघतोय आपण तर काही रिझल्ट मिळाले नाही, ओके. रिटर्नच काही मिळालं नाही. म्हणजे त्यांना तिथं रेंटल इन्कम पण मिळालं आणि प्रॉपर्टीचे भाव पण वाढले. तर येणाऱ्या काळात जसं आता युद्ध वगैरे काय मध्ये हे झालं, आता इथे सगळे काही होऊ शकतं, आज रात्री काही होऊ शकतं. तर तुमच्या हातात नाहीये. SIPचं जे काही तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत हे तुमच्या हातात नाहीये, त्याचा कंट्रोल पूर्ण बाहेरच्या ह्याच्यात आहे, ओके. टोटल बाहेरच्या ह्याच्यात आहे. 5 वर्षात पण युद्ध परत नाही होणार कशावरनं, 3 वर्षात काही नाही होणार कशावर, नाही, मी तर म्हणतो आज रात्री काहीतरी काही होऊ होऊ शकतं, काही होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या हातात कंट्रोल असणाऱ्या वस्तू म्हणजे तुमचं काय की रिअल इस्टेट, म्हणजे जमिनी, ती खरोखर रिअल इस्टेट आहे. ओके. तिथं तुम्ही शेती करू शकता, काही गोष्टी पीक पण घेऊ शकता, त्याचा विकू पण शकता, म्हणजे त्याच्यावर पण रिझल्ट घेऊ शकता, त्याचं बांधू पण शकता, ते रेंटल पण देऊ शकता. बरोबर. तिथं तुम्हाला फिक्स इन्कम पण मिळेल आणि पुढे जाऊन त्याच्या किमती पण वाढणारच आहे. त्यामुळे माझं तर सजेशन येणाऱ्या काळात असं राहील, जो शनीचं आता जे एक 100 वर्षाचं ते सायक्लिक रोटेशन येतं ते, त्यांनी तुम्हाला जमिनीत तुम्हाला भयंकर स्कोप राहील, त्यातनं तुम्हाला फिक्स इन्कम पण मिळू शकतं आणि ते वाढेल. शेती किंवा रिअल इस्टेट, शेती किंवा रिअल इस्टेट सगळ्यात बेस्ट जमीन. खूप छान, खूप छान सर, खूप सुंदर सर. म्हणजे छान अशा पद्धतीने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं. जे सुरुवातीचा जो पार्ट होता नक्षत्र वगैरे ते तर खूपच वेगळं. आणि एक गोष्ट जो साक्षात्कार झाला आजच्या या पॉडकास्टमधून तो हाच की वास्तू म्हणजे अगदी तुम्ही कुणीही कुठल्याही वास्तूमध्ये गेला आणि प्रत्येकाला त्याचा समान रिझल्ट मिळेल असं नाही. तर हे प्रत्येकासाठी टेलर मेड, ज्याला आपण वेगळी वास्तू बनवून आपल्याला त्याला कस्टमाइज उपाय हे दिलेच गेले पाहिजेत. आणि नाहीतर मग असं कोणीही काही सांगेल की या दिशेला हा फोटो लावा, त्या दिशेला, तर तसं होत नाही. हे खूप वास्ट सायन्स आहे. तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगितलं खूप छान वाटलं सर. खूपच सुंदर असा हा पॉडकास्ट झाला. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न आले असतील या पॉडकास्टला घेऊन तर नक्की कमेंट करा. ते प्रश्न जर आवडले तर मी पुन्हा सरांना या मंचावरती येण्यासाठी विनंती करेन आणि मला खात्री आहे सर पुन्हा आपल्या मंचावरती येतील. आणि सर काही आहे मला नक्षत्राबद्दल बरीच डिटेल माहिती द्यायला बरीच आवडेल. ओके. त्याच्यावरनं कसं आपण बाकी पण गोष्टी अभ्यास करून त्याचा यूज आपल्या दैनंदिन आयुष्यात करून घेऊ शकतो. नंतर एक मंडेन ॲस्ट्रॉलॉजी किंवा मंडेन वास्तूबद्दल पण आपण बोलू पुढच्या वेळेस. नक्कीच. मी तर मग विनंती करतो प्रत्येकाला की ज्यांना कोणाला नक्षत्र स्पेशल पॉडकास्ट पाहिजे असेल, म्हणजे जसं सरांनी सांगितलं की देवता तर खूप आहेत पण प्रत्येक देवता तुमची नाही, किंवा तुम्हाला जी साजेशी देवता आहे तुमच्यासाठी जी बनलेली तुमच्या कुंडलीच्या आधारे ती देवता शोधणं आणि त्याच्यानंतर त्याचे नक्षत्र, त्याचा कलर, त्याची काही चिन्ह, त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या अवतीभोवती आहे ती तुमच्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट टाकणार आहे, ती कशी शोधायची, त्यांचा इफेक्ट आपल्यावरती होईल याच्यासाठी काय करायचं, याच्यावरती एक स्पेशल पॉडकास्ट करूयात. आणि तो जर पॉडकास्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तर सर इच्छुक आहेतच, पुन्हा आपल्या मंचावरती येतील आणि त्याविषयी मार्गदर्शन करतील. बाकी सुद्धा जे विषय सरांनी सुचवले
त्याच्यावरती सुद्धा येणाऱ्या पॉडकास्टमधून आपण तुमच्यासोबत रूबरू होऊ, तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू वाढवण्याचा प्रयत्न करू. सर, कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर, खूप सुंदर, आवडलं मला. थँक्यू सो मच सर. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कळवा. लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करणं फार गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, कारण तुम्ही एक केलेला सबस्क्राईब आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्याची हिंमत देतो. तोपर्यंत सगळे हेल्दी राहा आणि पुढे जात राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.